अध्याय तिसरा प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंदा श्रीहरी, कृपा करावी लवकरी। तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात, तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी। ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रमा। दास गणुसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका। असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी। दीनदुबळ्यांचे कैवारी, श्री गजानन महाराज। लांब लांबोनी भक्त येती, समर्थाते वंदिती। मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण। एके दिनी काय झाले, ते आता सांगतो वहिले। महाराज होते बसलेले निजासनी आनंदात, ती प्रभातीची होती वेळा। प्राची प्रांत ताम्र झाला, पक्षी किलकिलाट आला, करू लागले वृक्षावर। कुकुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन। वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया। उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण। तेणे तम पलायन, करू लागला कंदरीसी। परम भाविक सुवासिनी, रत सडा सम्मार्जनी। वत्सधेनुस पाहोनी, तोडू लागली चर्राटे। ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास। येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूंच्या। तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी। कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत। भगवी चिंधी डोक्यास, झोळी वाम बगलेस। होती एक नेसण्यास, फाटकीसी लंगोटी। मृगाजिनाच्या गुंडाळा, पाठीवरी होता भला। ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे। दर्शनासी भीड फार, होवो लागली साचार। अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास। तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन। म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला। समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला। आवडीने नवस केला, भांग स्वामी सर्पिण्याचा। तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ। या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे। गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा। मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी। माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवणाप्रत। येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा। जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी। आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम। ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार। परमातुर दर्शन घ्याया समर्थांचे, ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ। बोलते झाले इतरांप्रत, आणा काशीचा गोसावी। तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला। हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी। आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत। मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणिले। ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा। त्याचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार। धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा। न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष। त्याचे प्रत्यंतर यावयास, अवधी उरला थोडका। मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला। तो महाराज बदले तयाला, काढ झोळीची पोटळी। ती जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळीत, त्या पोटळींचे आज येथ हो देगा पारणे। गोसावी पदी लागला, गहिवर त्यासी दाटला। गडबडा लोळू लागला, बालका परी स्वामी पुढे। महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठोन बैस। पोटळीच्या बुटीस, काढ बाहेर झोळीच्या। नवस केलास तेवेळी, नाही लाज वाटली, आणि आता काही लाविली। चाळवी निरर्थक, गोसावी होता महाधूर्त। तो बोलला भीत भीत, जोडोन या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने। मी बुटी काढितो, नवसा तुला फेडितो। परी मागणे मागतो, एक ते दिनाला। आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची। हीच इच्छा मानसीची आहे, ती पूर्ण करा। तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही, हे मी जाणतो पूर्ण। परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा। भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञाता पुरवित। अंजनीचा वृत्तांत आणा मनी आपुल्या। अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा। ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले अंजनीचे। पुरविले मनोरथ चंद्रमौळीने, तेथे शंकरा कारण आडना आले वानरपण। तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया, ती ते स्वीकारा। त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहा शंकर, म्हणून बुटीचा आहेर करू नको दयाळा।
ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे, इज कारणे ही इतर आणि लवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलमित घालून पाजिली पुण्यपुरुषा गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे. प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून. आपण धन्य मानवून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता. परिव्यसनाधीनता नच आली समर्थाते. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्यासी त्याची सरी खरेच ती थोरते. वेद रुचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरासहित. कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याचे एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गव या समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निज लीले. चंचल चावल बेलकी पतिया प्रेम भारिया पदा ठाया ते आनंदात येवनिया वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी धरावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित. कधी वागावे पिक्षापरी कधी भटकावे कांतारी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जान राव देशमुख विख्यात. होता त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली शक्तिपार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश ना आले तिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जान रावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले. परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टाकिले हात प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी आहोत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्यांचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर वेळंत समयाची. ते ऐकून एकाप्त आला बंकट सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाच्या म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजव्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपटे तत्काळ केले. भवानी राम विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जनतेचे विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी. आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा. कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला किंचित डोळा उघडीला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली. ज्यायोगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत संतनते. साक्षात देव कलियुगाचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानन सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. या माझी पंताची आसदना परिहाच आहे कुतर्क. संत मृत्यूना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परिसंकटाते वारिती आगंतुक असल्यास ते सच्चिदानंद बाबासी. ज्ञानेश उठविले नेवाशासी. परिते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य तुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे अशक्य. संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख. आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी.
नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो. अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे. पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होय नाश, तैसे आधी दैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे, भौतिक आणि दैविक असाचे. हे आहेत ख्यात जगी मृत्यू झोका आध्यात्मिक, तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी, तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता, तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधू चरण, ते चाले घडून शेगाव माझारी. काही मृत्यू नवसानी टाळीता येती या जनी, परितो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा वघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे, चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील दोन प्रकारचे परितो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना, आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे आवश्यक जाण. उगीच पाहू पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकटला लाचिये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परिस्वामी, शेपेच पडला त्यांनी मनासी विचार केला, तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना, स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाचे चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले, हा त्यांचा कडकपणा. असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जे विनासी अवतार इतरांसी वाटला क्रूर, परी कया तुझा कुमार मुळी न भ्याला त्या रूपा. वाघिण इतर भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानीला आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावारण राही पुढे. जेथे उंच निपजतो तेथेच निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविन गारेला, गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे, तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर, भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे. प्रत्येक काम माझ्या वेळी होत नाही, येठाया मी कल्याण समर्थांचा. अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांस सांगत असे, आपला स्वरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर, हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी, ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले. एके दिनी ते एका विबुध हो, परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर, ही आपणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची, ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असते निद्रिस झाले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळींचे काम झाले, परिसंकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती, बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की, मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा तिनी चहा. त्या घुमाऱ्यांचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्या खाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संतनादी लावण्या
जन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती. उदो उदो त्यांचा करीती भलभल ते सांगताती. साक्षात्कार ढोंग्यांचे तेणे दोघांचे काम होई. अपार पैसा मिळवला जाई, परी ही प्रथा बरी नाही. समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निसीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षंडांचे. पतिव्रतेसी शेजार कसबिडीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठा ते राखीती, परीन त्याला महत्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किंमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्यांचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळांचे अति खडतर होते साचे पाय. लावून साधूंचे दैवे दूर झाले की, जरी तो नाढोंग करिता तरी योग्य ते प्रति चढता. संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे, संतापासून राहून बरवे तेथे विचारा ठेवावे. अहर्निशी जागृत हा दास गणू विरचित. श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भावाधीत अवघ्या भाविका कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ तृतीयोध्याय समाप्तः.